वळूयात पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराड विषयी दररोज वेगवेगळी माहिती समोर येते. सरकार पक्षपातीपणा करतंय असं वक्तव्य अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न मिळणं हे अपयश असल्याचं दानवे म्हणाले. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद न मिळणं हे अपयश आहे असं अंबादास दानवे म्हणाले. आज जर पाहिलं संतोष देशमुख यांच्या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलं. यासाठी विरोधी पक्षाचे अंबादास दानवे देखील हजर झालेले. दादा काय सांगाल, आज मोर्चामध्ये सहभागी तुम्ही होता? काय सांगा, याच्यात न्याय मागण्यासाठी हा मोर्चा आहे. कोणत्या जातीचा नाही, कोणत्या पातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या पक्षाचा नाही. फक्त अन्यायाविरुद्ध हा मोर्चा संभाजीनगरात निघतो. जर पाहिलं गेलं तर धनंजय मुंडेवरती आरोप प्रत्येक मोर्चामधून करण्यात येत होते आणि आज जर पाहिलं धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदामधून डावलण्यात आलेलं आहे. अरे पालकमंत्री पदावरून काय, त्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे ना. एखादं पालकमंत्री पदावरून बाजूला नाही केलं म्हणजे काय मोठ्या गोष्टी केल्या काय सरकारने त्याला मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे. आजच्या मोर्चातून काय मागणी असणार आहे तुमची? बिलकुल न्याय पाहिजे. सध्याही परळीमध्ये आणि बीडमध्ये गुन्हेगारी जी आहे ती कायम आहे, कारण 2 दिवसापूर्वी खून देखील झाली. थांबवली पाहिजे ती सरकारने, पावलं उचलली पाहिजे यासाठी. जर पाहिलं गेलं तर सरकारने ही गुन्हेगारी थांबवली पाहिजे, पावलं उचलली पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन संदीप शर्मासह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.